पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिले का खिळेउरी पदी दया पूर्ण करी, पाहिला का प्रभू ख्रिस्त. OGM मराठीच्या विशेष भागात आपले स्वागत व प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. आजचा दिवस जगभर उत्तम शुक्रवार म्हणून पाळला जात आहे. उत्तम हा शब्द पवित्र या नात्याने वापरला जातो व त्याचा संदर्भ थेट प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीच्या पापांसाठी वधस्तंभावर केलेल्या पवित्र अर्पणाशी आहे. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 23व्या अध्यायातील 34व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून त्याला छळणाऱ्यांसाठी स्वर्गीय पित्याकडे मध्यस्थी करताना म्हटले, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. जे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ करीत होते त्यांना क्षमा व्हावी यासाठी तो कारण मात्र एकच देतो व ते म्हणजे त्यांना कळत नाही, म्हणजेच ते अज्ञानी आहेत. त्याला छळणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला 4 गट पाहावयास मिळतात. पहिला गट आहे पिलात सुभेदार व त्याच्या त्या शेकडो शिपायांचा, ज्यांनी त्याचा प्रत्यक्ष शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांनी त्याला खालच्या दर्जाचा एक अपराधी समजून चापकाचे फटके मारले. त्याची थट्टा करण्यासाठी त्याच्या अंगातील वस्त्रे काढून त्यांनी त्याच्या अंगात किरमिजी रंगाचा झगा घातला. मार्क व योहान सांगतात की तो जांभळा झगा होता. खरे तर किरमिजी म्हणजेच लाल रंग त्याने सांडलेल्या रक्ताचे अर्थात आपल्या मुक्तीच्या मोलाचे दर्शक आहे, तर जांभळा रंग राजवस्त्रे दर्शवितो. रोमी राज्याच्या सम्राटाच्या डोक्यावर पानांची नक्षी असलेला मुकुट असे. प्रभूची थट्टा करण्यासाठी त्यांनी काट्यांचे एक मुकुट गुंफून त्याच्या मस्तकी रुतविला. काटे आमच्या पाप व शापाचे प्रतीक आहे. खरे तर राजाच्या हातात त्याचा अधिकार व सार्वभौमत्व दर्शविण्यासाठी सोन्यानं मडविलेला राजदंड असतो. त्यांनी त्याच्या हातात मुद्दामच वेताची एक लवचिक काठी दिली व त्याच्यापुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा, नमस्कार, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. त्याच वेताने त्यांनी काट्यांचा मुकुट घातलेल्या त्याच्या मस्तकावर फटके मारिले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले असता त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लाविला. तो असा, हा यहुद्यांचा राजा येशू आहे. त्याने तर आमच्या विरोधात असलेला पापांचा दस्तावेज खोडला व वधस्तंभावर खिळून रद्द केला. दुसऱ्या गटात त्या 2 चोरांचा समावेश होतो जे प्रभूच्या दोन्ही बाजूंना खिळलेले होते. त्यांतील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. ते दोन्ही चोर बहुधा यहुदी असावेत. कदाचित ते क्रूर लुटारू असतील व चोरीच्या प्रयत्नात त्यांच्या हातून खून वगैरेही झाला असावा, म्हणूनच त्यांना मरणदंड सुनावला गेला होता. त्यांची शिक्षा योग्यच होती हे दुसऱ्या चोराने कबूल केले होते. परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणीही त्या पहिल्या चोराने अज्ञानामुळे उद्धटपणे बोलून प्रभूचा अपमान केला. तिसऱ्या गटात आम्हाला तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा समावेश दिसतो. ते डोके हलवीत त्याची निंदा करीत म्हणाले, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू दैवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. ज्या अर्थी हे लोक प्रभूच्या विधानाचा संदर्भ देत होते त्या अर्थी ते त्याला ओळखीत होते व त्याची सेवा, प्रवचने व चमत्कारांचे साक्षीदार होते. वास्तविक त्यांना त्याच्याकडून आरोग्य व अन्न अशा भौतिक गोष्टी हव्या होत्या, परंतु त्यांच्या आत्म्याचे आरोग्य त्यांना नको होते. अज्ञानामुळेच ते असे वागले. चौथा व सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे याजक, शास्त्री व वडील या धार्मिक पुढाऱ्यांचा गट, ज्यांनी पुढाकार घेऊन प्रभूला अटक करविली व त्याच्या विरोधात खटला चालवून त्याला वधस्तंभावर खिळण्याची शिक्षा करविली. ते येशूची थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचविता येत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. संदेष्टे व भविष्यवक्ते यांच्या लिखाणाचा अभ्यास करणाऱ्यांनीही त्यांच्या अज्ञानामुळे त्याचा द्वेष केला. प्रभूने पिलातासह त्याचे शिपाई, वधस्तंभावरील चोर, येणारे जाणारे लोक व धार्मिक पुढारी या सर्वांसाठी पित्याकडे मध्यस्थी केली. होय, हे खरे आहे की त्यांनी आपल्या अज्ञानामुळे त्याला वधस्तंभावर खिळले,
तरी ती देवाची योजना होती. म्हणूनच पेत्र यहुद्यांशी बोलताना म्हणाला, बंधुजन हो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे केले. शिपायांनी त्याची राजा म्हणून थट्टा केली, परंतु त्यांना हे ठाऊक नव्हते की तो केवळ यहुद्यांचा नव्हे तर अखिल विश्वाचा राजा आहे. देवाने त्याला अत्युच्च केले व सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यांत हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. त्याच्या अधिकार व सामर्थ्याबद्दल लिहिले आहे, त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल आणि सर्व समर्थ देव यांच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रांवर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. प्रभूच्या मध्यस्थीच्या विधानातून एक सत्य कळते की अज्ञानातून झालेली चूक अथवा अपराध परमेश्वर माफ करीतो. पुत्राचे रक्त त्यासाठी प्रायश्चित्त. म्हणूनच देवाचा सेवक बनण्यापूर्वी ख्रिस्ती मंडळीचा छळ करणारा पाऊल म्हणतो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू म्हणून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून म्हणजेच अज्ञानाने, अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. मात्र सत्य ठाऊक असूनही विश्वास न ठेवणाऱ्यांस नरकाची कठोर शिक्षा होईल. देव म्हणतो, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. वचन सांगते, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. तो आजही आपल्यासाठी मध्यस्थी करीत म्हणतो, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांस समजत नाही. जसे दुसऱ्या चोराने सत्य जाणले, उद्धारकाला ओळखले, पश्चाताप केला व सार्वकालिक जीवन मिळविले, तसेच आपणासही मिळावेच हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.